कुंभ राशी, तुमच्या जीवनात या 5 दिवसात होणार अविश्वसनीय चमत्कारिक बदल जे तुम्हाला टाळता येणार नाहीत. नमस्कार मित्रांनो, कुंभ राशी, आता देवही थांबून पाहतील तुमच्या जीवनात 5 दिवसात होणारे अविश्वसनीय चमत्कारिक बदल. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कुंभ राशी ही राशी म्हणजे ब्रह्मांडातील सर्वात रहस्यमय आणि दुर्बोध राशींपैकी ही एक. लोक सहसा आपल्या भविष्याविषयी फारसे बोलत नाहीत, पण त्यांच्या आर्थिक अशीच कुलिंग असते, पूर्ण नियम बदलून टाकू शकते. त्यांनी आयुष्यात जे काही सहन केले आहे ते इतर कोणालाही ठाऊक नसते, पण आता ब्रह्मांडाच्या पटांमध्ये काहीतरी वेगळं घडत आहे. तुम्ही खूप काळ संयम बाळगला आहे, न बोलता दुःख सहन केलं आहे आणि तुम्हाला वाटतं की सगळं काही थांबलंय, पण खरं तर ब्रह्मांड ओढ रीतीने तुमच्यासाठी काहीतरी मोठे तयार करत आहे. पुढील 5 दिवस हे केवळ सामान्य दिवस नाहीत, तर हे दिवस नियती पुनर्लेखनाची दिवस आहेत. या काळात ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या शक्य होतील. जे बंद दरवाजे होते ते आता उघडले जातील. जे प्रश्न अनुत्तरित राहिले होते त्यांची उत्तरे तुम्हाला मिळतील. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमचं अस्तित्व देवही नवीन पाहायला लागलेत. हे वाचा, समजा आणि जाणून घ्या की हे बदल कसे असतील आणि का फक्त कुंभ राशींच्याच लोकांसाठी हे इतकं विलक्षण आहे. या 5 दिवसात होणारे 5 चमत्कारिक बदल. एक गुप्त शक्ती उगम पावतील, आत्म्याचे जागरण होईल. या दिवसांमध्ये तुमच्यात एक अदृश्य ऊर्जा जागृत होणार आहे, ज्याला अंतरात्म्याची शक्ती म्हणतात. जे विचार तुम्हाला आजवर गोंधळात टाकत होते त्यावर अचानक स्पष्टता येईल. एखादं स्वप्न, एखादं चिन्ह, एखादी योगायोगाची घटना तुमचं मन ठरवून टाकेल. तुम्हाला जाणवेल की मी वेगळा आहे, माझं आयुष्य साधन नाही, यामागे काहीतरी मोठं आहे. ही जागृती तुमच्या अंतर्मनातली सुप्त शक्ती उघडेल आणि तेव्हाच चमत्कार घडायला सुरुवात होईल. आर्थिक दृष्टीने धनप्राप्तीचा झरा उघडेल. ज्या गोष्टी तुम्ही अपेक्षा सोडून दिली होती तिथूनच लाभ सुरू होईल. आर्थिक संकट, अडचणी, थांबलेले व्यवहार हे अचानक सुरळीत होतील. एखादं जुनं कर्ज परत मिळेल. अचानक एखादी कामाची संधी उघडेल. बंद पडलेला व्यापार किंवा अडलेले प्रोजेक्ट्स पुन्हा सुरू होईल. हे धन फक्त पैसा नसेल, यामध्ये मान, सन्मान, नाव, लोकांचा आदर याचाही समावेश असेल. 3. एक विशेष आत्मा तुमच्या जीवनात प्रवेश करणार. महात्मा केवळ जोडीदार नसेल, हा एक पूर्व जन्माचा ऋणानुबंध असलेला व्यक्ती असू शकतो, जो तुमच्या आत्म्याला शांत करेल, तुमच्या विचारांमध्ये समरस होईल. ही व्यक्ती तुम्हाला जगाकडे नवीन असेल, तुमचा अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी, किंवा गुरुसारखा एक मार्गदर्शक ठरेल. ही भेट ब्रह्मांडाने नियोजित केलेली असते. योग्य वेळ, योग्य ठिकाण आणि योग्य कारणांसाठी. 4 शत्रूंचा नाश, अज्ञात संरक्षण सुरू होईल. तुमच्या आयुष्यातले हे जे गुप्त शत्रू आहेत, जे तुमचे यश, आनंद, प्रगती रोधक होते, ते आता निष्क्रम होणार आहेत. त्यांनी केलेले कष्ट निष्फळ ठरतील. त्यांचं बोलणं लोकांना पटणार नाही आणि त्यांच्या मनातील द्वेष स्वतःच त्यांना त्रासदायक ठरेल. ही कृपया अदृश्य देवतेची शक्ती असू शकते, जिथे संरक्षण आता तुमच्यावर सक्रिय होत आहे. 5. पूर्वीचे कर्मफळ देणार अपूर्ण स्वप्न पूर्ण होईल. कधी जिथे तुम्ही निस्वार्थ प्रेम केलं होतं, कधी मदत केली होती, कधी इतरांच्या दुःखात सहभागी झाला होतात, त्याचं कर्माचं फळ आता तुमच्या आयुष्यात परत येणार आहे. जुनी अपूर्ण स्वप्न पुन्हा शक्य होणार. अचानक संधी मिळेल, याची तुम्हाला कधी कल्पनाही तुम्ही केली नसेल. थोडक्यात, या 5 दिवसांमध्ये फक्त ग्रह नव्हे, तर तुमच्या वर्तनाचे निरीक्षण देव करत आहे. काळजी नंतरचा परिणाम नाही, ती आधीची तयारी आहे. म्हणूनच शांत राहा, संयमी राहा आणि आत्म्याच्या आवाजाकडे. कायद्याबद्दल हा अटळ आहे, पण तो तुमच्या भानावर अवलंबून असणार आहे. खास उपाय, ब्रह्मचक्र चालू करण्यासाठी अतिशय सविस्तर आणि प्रभावी. कुंभ राशींवर सध्या चाललेली ब्रह्मशक्तीची कृपा ही सामान्य नाही. ही अशा आत्म्यांवर होते जे
सहिष्णू, नम्र आणि उच्च कार्यासाठी जन्माला आलेले असतात, परंतु ही कृपा सक्रिय करण्यासाठी काही विशिष्ट आध्यात्मिक क्रिया आवश्यक आहे, ज्यामुळे ब्रह्मचक्र म्हणजे दिव्य ऊर्जेचा प्रवाह सुरू होतो. दररोज सकाळी 5:30 या वेळेत ब्रह्ममुहूर्त या मुहूर्तावर उठणे अनिवार्य आहे. यामुळे संपूर्ण ब्रह्मांड रिसीट होत आहे. या क्षणी उठणं म्हणजे स्वतःचं गुप्त ब्रह्मचक्र स्वतःच्या हाताने चालू करणे. मनात म्हणत राहा, मी ब्रह्मदेवाच्या योजनेचा भाग आहे, मी सज्ज आहे. 2. मंत्र साधना. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करा. हा मंत्र म्हणजे कुंभराशींसाठी दैवी प्रोग्रामिंग कोण आहे. तो उच्चारताना शब्द नाही तर कंपन आणि श्रद्धा महत्त्वाचे आहे. जप करताना दोन्ही हात जुळवून हृदयाजवळ ठेवा. प्रत्येक वेळेस डोळे बंद ठेवून त्याची कंपनी पूर्ण देहात जाऊ द्या. हा जप तुमच्या नाडीतील हटवतो आणि ब्रह्मचक्रात ऊर्जा व्हायला लागते आणि ब्रह्मचक्र मुक्तपणे फिरायला लागतं. हे पाणी दिवसभरातील नकारात्मकता दूर ठेवतं आणि निर्णय क्षमता वाढवतं. 4 ते 5 रुपये किंवा अन्नदान एका गरजू व्यक्तींना दररोज काहीतरी द्या. कुंभ राशींचे मानवतेसाठी जन्माला आलेल्या असतात. त्यांनी दान दिल्यावर ब्रह्मांड त्यांना कोणत्याही अडचणीत असलेल्या व्यक्तीला 1 केळी, एखादे फळ किंवा 5 रुपये द्या आणि मनात म्हणा, ही कृपा ब्रह्मदेवाची आहे आणि माझ्या मार्गदर्शनासाठी आहे. हा उपाय तुमच्या कर्मचाऱ्यात गती आणतो आणि अडकलेली ऊर्जा प्रवाहित करतो. 5. एकाच ठिकाणी रोज दिवा लावणे किंवा दिव्यात 1 चमचा तूप किंवा तेल. तुमच्या घरात एक दिवा आध्यात्मिक थोर असावा. तिथे रोज 1 दिवा लावा. त्या दिव्याजवळ बसून 5 मिनिटे फक्त शांतपणे स्वतःकडे पाहावे. यावेळी ब्रह्मचक्रातील आग्नेय कोन सक्रिय होतो, जो तुम्हाला शक्ती देतो आणि नकारात्मकतेपासून संरक्षणही देतो. दररोज 1 वाक्य लिहा, मी ब्रह्मदेवाच्या योजनेचा केंद्रबिंदू आहे. हे वाक्य तुमच्या चेतनातल्या गुन्हा पातळीवर कार्य करतं. ते लिहून मनात साठवा आणि हे समजून घ्या की तुमचे जीवन योगायोगाने नव्हे तर योगाने चालले आहे. लिहिताना नेहमी भावना आणि श्रद्धा असू द्या. यामुळे ब्रह्मचक्र आणखी वेगाने फिरायला लागतं. हे उपाय केवळ पूजा नसून ब्रह्मचक्र चालू करण्याच्या सुसूत्र पद्धती आहेत. हे केल्यावर तुम्हाला दिवसेंदिवस जाणवेल की मन अधिक स्थिर आहे आणि विचार अधिक स्पष्ट आहेत आणि ब्रह्मांड तुमच्याशी संवाद साधत आहे. तुम्ही बदलत आहात आणि त्याचबरोबर तुमचे संपूर्ण भविष्यही बदलत आहे. कुंभ राशींच्या जीवनात हे 5 दिवस केवळ पंचांगणातील दिवस नाहीत, तर ब्रह्मदेवाने स्वतः ठरवलेले हे 5 दिवस, हे 5 टप्पे आहेत, ज्यात तुमचे भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही वेळा एकाच वेळी एकमेकांना भेटणार आहे. तुमच्यात आतापर्यंत जे काही दडलेलं होतं, अपूर्ण स्वप्न, न बोललेलं दुःख, गूढ शक्ती आणि सहन केलेली परीक्षा, हे सगळं आता उलगडायला सुरुवात होणार आहे. या काळात दिवस स्वतः थांबून तुमचे निरीक्षण करत आहेत, कारण तुम्ही आता साधा माणूस राहिला नाही, तर एक तपश्चर्याने तयार झालेला आत्मा झाले आहात. या चमत्कारिक दिवसांमध्ये जे घडत आहे ते संयोग नाही तर संकल्प आहे. जे लोक जात आहेत ते नियतीचा भाग आहे आणि जे येणार आहेत त्यांच्याशीच तुमची आध्यात्मिक बंध आधीपासूनच बांधले गेले आहेत. तुम्ही जिथे अडकलात तिथून मार्ग निघणार आहे. जिथे अस्वस्थातली तिथूनच आनंदाचे झरे उगम पावतील. जिथे हार मानतील तिथूनच ब्रह्मांड पुन्हा नवीन सुरुवात देणार आहेत. तुमचं भविष्य केवळ घडणार नाही तर ते लिहिलं जात आहे आणि लेखक म्हणजे तुम्हीच आहात. ब्रह्मदेवाच्या मार्गदर्शनाने या 5 दिवसात विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि स्वतःच्या आत्म्यावर न विसरता चालत राहा. कारण देव हे म्हणतील, हा कुंभ राशींचा आत्मा आता ब्रह्म योजनेत पुढे निघालाय. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.